नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? चला तर आज आपण आपला धडा 8वा ऊर्जा शक्तीचा जागर लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या पाठाला आपण सुरुवात केली होती. तर ह्याच पाठाचा दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. आपण आधीच्या पाठात पाहिलं की लेखकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेलं आहे आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आईने प्रचंड कष्ट उपसलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर लेखकांचं जे माध्यमिक शिक्षण सुरू झालं, त्यासाठी सुद्धा लेखक जे युनियन हायस्कूलमध्ये गेले तर तिथे रोज त्यांना काय करावं लागायचं, दर शनिवारी त्यांची परीक्षा असायची आणि त्यासाठी उत्तरपत्रिकेचे 3 पैशाची उत्तरपत्रिका खरेदी करण्यासाठी सुद्धा आईच्या डोळ्यात काय यायचं, पाणी यायचं आणि त्यासाठी ती कष्ट करायची. एकदा लेखकाची आई काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळेल म्हणून गेली असताना तिला कळलं की कमी शिक्षण असल्यामुळे तिला ते काम मिळालं नाही. तेव्हा तिने आपल्या मनाशी पक्क ठरवलं की आपण काही झालं तरी आपल्या मुलाला खूप शिकवायचं, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान मिळत नाही. आणि आता यापुढे काय झालं ते आपण बघूया. चला. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनेच लिहावं लागे. लेखकाची परिस्थिति किस तरह थी, ये समझने के लिए हमें ये बहुत इम्पोर्टेंट पैराग्राफ है. लेखक की माँ जिनके घर पे काम करती थी, उनके घर पे जो भी कोरे यानी प्लेन पेपर से या एक साइड में लिखा है एक साइड में नहीं लिखा है, ऐसे पेपर या थोड़े लिख के छोड़ दिया, ऐसे पेपर लेखक सब जहाँ जहाँ जाती थी काम पे वहाँ से जमा करके लेकर आती थी और उन पेज को चिपका कर उसकी नोटबुक बनाती थी, वही बनवाई और फिर लेखक को वो बुक्स लिखने के लिए देती थी. पूरी अखंड का मतलब है पूरा. तो ऐसी पूरी न्यू पेंसिल लेखक बोलते हैं मुझे कभी मिली ही नहीं. जो भी पेंसिल का टुकड़ा मिलता था उसको यूज़ करके मैं क्या करता था, लिखता था. यानी बहुत ही हालाकीची परिस्थिती लेखकाची होती. ऐसे परिस्थिति में भी लेखक ने अपना एजुकेशन कंटिन्यू रखा. सिर्फ एजुकेशन कंटिन्यू नहीं रखा तो उसमें भी वो बेस्ट करते रहे, अच्छा करते रहे. तो देखो आगे क्या हुआ. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. अभी लेखक के स्कूल में भावे सर थे और ये भावे सर फिजिक्स सिखाते थे, भौतिकशास्त्र फिजिक्स. और ये सिर्फ साइंस का फिजिक्स नहीं सिखाते थे. तो उस सब्जेक्ट के लिए में उन्होंने क्या लगाया था, उनको गोडी लावणे म्हणजे आवड निर्माण करणे. टू डेव्हलप द इंटरेस्ट. डेव्हलप द इंटरेस्ट. तर अशा प्रकारे लेखकाचा इंटरेस्ट काय झाला त्याच्यामध्ये निर्माण होत गेला आणि लेखकाला त्यांनी काय केलं, शिकवत असताना जीवनाचं महत्त्वाचं तत्वज्ञान, तात्विक चिंतन, तत्वज्ञान का मतलब तात्विक चिंतन, फिलॉसॉफी, वो भी उन्होंने जीवन की उनको सिखाई. अभी उन्होंने क्या सिखाया देखते. ओके. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. एकाग्रता का मतलब क्या होता है, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. अभी क्या हुआ, एक दिन फिजिक्स का उन्होंने उनको प्रयोग यानी प्रैक्टिकल दिखाया. भिंग आपको मालूम है. तो वो उन्होंने लाया
और फिर उसमें उन्होंने क्या किया, सूरज की रोशनी जो है, वो उस सूरज की रोशनी को उस भींगे से उन्होंने क्या किया, एक एक किया, एक करके फिर नीचे एक कागज रखा था। उस कागज को उस सूरज की रोशनी को यूज करके उस कागज को उन्होंने जलाया। यानी कभी भी कोई भी चीज की शक्ति को हम लोग एकाग्र करेंगे, एक करेंगे, तो उससे बहुत बड़ा काम कर सकते हैं। ये उन्होंने इस प्रयोग के द्वारा मार्शल जी को सिखाया और उनको ये बताया कि देखो आपके पास भी ऐसे ही बहुत ऊर्जा है, आप में भी मनोबल है, आत्मविश्वास है, तो आप क्या करो, आपके मन को एकाग्र करो। कोई भी काम मन से एकाग्रता से अगर आप करोगे तो आप क्या करोगे, अच्छे से अच्छा काम कर सकते हो। तो इस तरह एकाग्रता, ये बात जो है उन्होंने इस प्रैक्टिकल के द्वारा लेखक को सिखाई और साथ ही साथ साइंस भी सिखाया। यानी जिंदगी में लेखक कोई भी काम अभी क्या कर रहे थे, एकाग्रता से मन लगा के कर रहे थे। फिर आगे क्या हुआ, आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने आणि या शिक्षकाने भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करण्याचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. अभी इस पैराग्राफ में वर्ड्स आए हुए, गवसलं. गवसलं का मतलब है सापडलं, फाउंड. उसके बाद है संस्कार केले. संस्कार का मतलब आहे चांगले विचारांची रुजवण केली. संस्कार करणे म्हणजे चांगले विचार रुजवणे. त्याच्यानंतर भान देणे म्हणजे जाणीव निर्माण करणे, टू मेक अवेअर ऑफ. त्याच्यानंतर शिदोरी कशाला म्हणतात, खरा अर्थ आहे शिदोरी म्हणजे अन्नाचे गाठोडे, पर यहाँ कौन सा अर्थ लेना है, अनुभवाचे, एक्सपिरियन्स, फुल ऑफ एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर सामना करणे म्हणजे मुकाबला करणे. आणि मनोमनी म्हणजे मनातल्या मनात, इन द माइंड. अभी क्या हुआ, लेखक बोल रहा है कि इस तरह मेरे जीवन में बहुत अच्छी फिलॉसफी मुझे भावे सर से मिली, उन्होंने मुझे सिखाया. साथ ही साथ भावे सर के साथ ही जोशी सर, शिर्के सर और श्री मालेगांव वाला, ये जो सर थे उन्होंने भी मुझे बहुत अच्छा गाइडेंस किया, संस्कार दिए और उन्हीं के कारण मेरी पर्सनालिटी बन पाई, मैं अच्छा व्यक्ति बन पाया. मेरे शिक्षकों ने मुझे जो अनुभव, एक्सपीरियंस दिया है, उसी के कारण मैं आने वाले हर संघर्ष को मैंने क्या किया, उसका मुकाबला करने का विश्वास, आत्मविश्वास उन्होंने, कॉन्फिडेंस उन्होंने मुझ में दिया. अभी भी मैं जब पीछे मुड़ के मेरे जिंदगी के दिन याद करता हूँ, तब मैं प्रचंड, बहुत ज़्यादा गरीबी से सामना करने वाले वो क्षण मुझे याद आते. और साथ ही साथ मेरे लिए मेरी माँ, मेरे शिक्षक और मेरे स्कूल जो है, जिन्होंने मुझे संस्कार दिए, मेरे लिए वो मार्गदर्शन करने वाले जो केंद्र थे, वो मुझे हमेशा मेरे आंखों के सामने आते हैं. और मेरा मन जो है बार बार क्या होता है, वापस मेरे स्कूल के पास चला जाता है. इस तरह लेखक के जीवन में शिक्षक का स्थान जो था बहुत ही बड़ा था. पहली शिक्षक उनकी माँ थी और साथ ही साथ उनके पास उनके जो शिक्षक थे, यूनियन हाई स्कूल के शिक्षक, उनका स्थान बहुत बड़ा था. जो हमारे आई वडील जो होते हैं वो हमें जन्म देते हैं, हमारे पालन पोषण करते हैं, हमारे मन को संगोपित करते हैं, पर साथ ही साथ हमारे व्यक्तिमत्व को अच्छा बनाने में हमारे शिक्षकों का भी उतना ही क्या होता है, कंट्रीब्यूशन होता है. हमारे जीवन में जो भी अनेक संघर्षमय प्रसंग आते हैं, उस समय हमारे शिक्षकों ने हमें जो भी गाइडेंस किया होता है, उसको यूज़ करके, उस गाइडेंस को सोच के, याद करके हम लोग क्या करते हैं, हमारी ज़िंदगी
का मुकाबला करते हैं और अच्छे से बिताते हैं। इस तरह आठवणीतील शाळा आणि शिक्षक इस किताब में से लेखक ने हमारे लिए ये बातें शेअर की है। ऊर्जा शक्तीचा जागर अशा पद्धतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने लेखकाने कसं शिक्षण घेतलं आणि आज लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो आहेत, त्याच्यानंतर वैज्ञानिक औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत, अशा मोठमोठ्या ठिकाणांचे काम करणारी ह्या व्यक्तीचं बालपण कसं गेलं हे आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत। विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा माणसं मोठी होतात ते आपल्याला या पाठातून शिकवलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा येणाऱ्या अनेक अडचणींना सामना करून काय करायचंय, आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे। ओके, धन्यवाद।